मात्र आता निवडणूक आयोगाने हा निकाल लांबवला आहे. कसं पाहताय? हे निकाल लांबवण्याची आवश्यकता नव्हती. आता नगरपालिकेचा या नगरपालिका त्या नगरपालिकेत फरक पडत नसतो. तो तेवढ्यापुरता शहरापुरता असतो आणि त्याच्यामुळे आता 20 दिवस जी प्रशासकीय कामं आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे किंवा इतर ही मागे पडणार आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोग का संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेठीस धरतो मला हे कळत नाही. करता हा निवडणूक आयोगाकरता या सरकारने काहीतरी कायदे केले पाहिजे, वट्टीवर आणलं पाहिजे की हा मनाचे कायदे सगळे आणतो. मतदार यातले बोगस नावं काढत नाही, खोटी नावं काढत नाही, मिलेल नावं काढत नाही, जे तरुण झाले त्यांचे नाव टाकू देत नाही. असे कोणते निवडणूक आयोगाचे कायदे? याला काय TN सेशन समजला नाही का? त्याच्यामुळे सरकारने जरा हे कायदे केले पाहिजे. याचा काही फरक पडत नाही. यांनी हे काय निकाल मतमोजणी करून घ्यायला पाहिजे होती. नाहीतर कमीत कमी आता काय त्याला आचारसंहिता शिथिल करून टाका. सगळं संपलेलं आहे. इनमी महाराष्ट्रात 3-4 नगरपालिकांसाठी तुम्ही 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीचं सगळं थांबवत आहे. काय बरोबर नाही. पण भाऊ, या निवडणुकीमध्ये जे मतदानाचा जो घोळ झाला तो जिल्हा परिषदेने येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठेच घोळ झालेला नाहीये. हे घोळ फार निवडणूक आयोगाचा घोळ आहे. त्यांनी किमान जिल्हा परिषद पर्यंत तरी क्लिअर केलं पाहिजे. काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये शहरात ग्रामीण भागातले लोक शहरात राहायला आले ते निवडणुका लढतात. मग प्रत्येकाने आपापल्या गावातली 200, 300, 400 नावं टाकली. मग शहरात काम करून आमचा उपयोग काय? ऐन वेळेस जर बाहेरचा मतदार येऊन जर लोकांना जिंकवत असेल तर आम्ही इथं काम करून आमचा उपयोग काय? इथल्या लोकांच्या प्रश्न आमचा फायदा काय? ती जयश्री शेळकी जी टवटव करते तिचे 1,500 नाव बुलढाणा शहरात आहे. तिच्या PAचं नाव बोगस बुलढाण्यामध्ये. ते काय बोलतील उभाटावाले प्रवक्ता? 1,500 नाव तिचे स्वतःचे टाकेल तिने. तिच्या PAने बंधन केलं खेड्यात असून.